हरे राम कृष्ण पालो
आलिया संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, शरणजा उदारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, देता देवविता नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, निमित्ताचा धनी केला से प्राणी, तुका म्हणून व्यर्थ गेला, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, आलिया संसारा उठा वेग करा, शरणचा उदारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, अकारण करुणावरून आलाय भक्तवांच्या कल्पतरू आनंद सिंधू, भगवान परमार्था आणि त्या भगवान परमार्थाच्या सृष्टीतील एक जीव, एक माता तत्व 1 वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेलेला आहे, आणि त्या निमित्तानं हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम कैलासवासी मातोश्री सीताबाई भाऊसाहेब मोठे या मातेचा प्रथम वर्ष श्राद्ध, आणि त्या निमित्तानं या परिवारानं या ठिकाणी हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव, अन्नदान ज्ञानदान अशा प्रकारचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वर्ष श्राद्ध का करायचं, त्याला काही महत्व आहे का, नाही केलं तर काय होतं, हे अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्याला सांगतो. आणि मी बाकीचं अवांतर न सांगता अभंगावरती बोलणार आहे, कारण सांगता सांगता अख्खं कीर्तन जात, मला ते काही जमत नाही. मी फक्त अभंगावरती बोलणार आहे. 5 मिनिटं 10 मिनिटं आपण त्याच्यासाठी घेणार आहोत. खरं तर मनुष्य गेल्यानंतर, बरं का माऊली, मनुष्य गेल्यानंतर जीव हा यमलोकामध्ये जातो आणि परत माघारी त्या ठिकाणी येत असतो, बरं का. त्या ठिकाणी आल्यानंतर गरुड पुराणामध्ये असा उल्लेख आलेला आहे की ते जीव आपण जो मडक फोडतो ना, बरं का सर, तर काहींचं असं म्हणणं आहे की ते दगडाला आपण आसमा म्हणतो, त्याच्यावरती तो जीव राहतो 10 दिवस, बरं का. आणि 10 दिवस आपण जो रोज नैवेद्य ठेवतो ना, दररोज एक नैवेद्य ठेवला जातो,
त्याला नवमिश्र श्राद्ध म्हणतात. गरुड पुराणामध्ये मी वाचतो, त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये मी वाचनामध्ये आलेलं आहे. 9 दिवस आपण रोज एक नैवेद्य ठेवला जातो. त्या एक नैवेद्याच्या पोटी त्या जीवाला एक एक अवयव मिळतो आणि 10 दिवसाला आपण दशक्रिया विधी करतो. त्यावेळेला त्याला तो पूर्ण पिंड देह मिळतो बरं का, त्याला पिंड देह म्हणतो आपण. आणि तो पिंड देह मिळाल्यानंतर 11व्या 12व्यामध्ये तो जीव भुकेने व्याकुळ होतो आणि भुकेने व्याकुळ झाल्यानंतर 13व्या दिवशी आपण जो 13वा करतो, त्या 13व्याच्या दिवशी तो जीव नैवेद्य खातो आणि खऱ्या अर्थाने त्याचा प्रवास सुरू होतो. तर तो प्रवास सुरू झाल्यानंतर पुढे वैतरणा नावाची नदी आहे, त्या नदीतून प्रवास करावा लागतो. त्याची 16 ठिकाणं सांगितलेली आहेत, विश्रांतीच ठिकाणं. त्याच्यानंतर आपण महिन्याला एक मनुष्य जीव घालतो त्यांच्या नावाने, आहे का नाही. एक मनुष्य जीव घालतो. स्त्री असेल तर स्त्री घालतो जीव आपण, पुरुष असेल तर पुरुष जीव घालतो. आणि त्याच्यामध्ये त्या जेवणाच्या पोटी त्या आत्म्याला तिथं जेवण दिलं. अशी 16 विश्रांती स्थान आहेत. आणि आजचा जो दिवस आहे खरं वर्ष श्राद्धाचा, तर खरं तर आजचा प्रवास त्यांचा, आज खरा प्रवास पूर्ण होतो. आणि आज त्या यमाच्या पुढे त्या व्यक्तीला, त्या जीवाला उभं केलं जातं आणि आज खऱ्या अर्थाने त्यांचं सगळा हिशोब त्या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून त्या निमित्तानं आपण वर्ष श्राद्ध करायचं असतं की जेणेकरून काही अंश कळेना, पण आपण जे काही इथं दान देतो, जे पुण्य करतो, ते पुण्य त्या जीवाला प्राप्त व्हावं या निमित्तानं खरं तर हे वर्ष श्राद्ध करायचं असतं. नाही केलं तर काय फरक पडतोय, नाही का नाही. काही काही लोक बाकीचं काहीच करत नाही, विधी करतात फक्त. आणि कीर्तन वगैरे का ठेवायचं, त्याला कारण असतं की जे काही ब्राह्मणांच्या मुखातून जी विधी केला जातो, तो आपल्याकडून ते मंत्र वगैरे तंतोतंत होतीलच असं अजिबात सांगता येत नाही. आणि म्हणून त्याचा दोष लागू नये म्हणून खऱ्या अर्थाने हे कीर्तन वगैरे आपण करत असतो. अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार तो अतिशय गरजेचा असतो. वक्त्याचं नवीन नवीन कामच आहे ते. वक्त्याने 2 शब्द तरी परिहारावरती बोललं पाहिजे. आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं खर तर कीर्तन 7 करण्यासाठी उपस्थित आहे ते आमचे गुरुवर्य आदरणीय, ज्यांनी अनेक मुलं तयार केलेत. असे आपल्या परिसराचं श्रीगोंदा तालुक्याचं भूषण आदरणीय महामुनी सर या ठिकाणी आले. खर तर त्यांना अचानक बोलावलं गेलं, त्यांना पुष्कळ कामं होती, परंतु म्हणलं महाराज या विनंती केली. महाराज आले, त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आपले झांबरे महाराज ना, झांबरे महाराज ते आळंदीवरून या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. आमचे बाळासाहेब चौधरी असतील, त्याचप्रमाणे आमचे बाळासाहेब शेंडगे महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे गुरुबंधू आदरणीय आमचे दादासाहेब मोठे, गेले 20-25 वर्षापासून त्यांची आमची वारीमध्ये एकत्र वारी करत असतो आणि ते आम्ही एकत्रच असतो नेहमी. दादासाहेब मोठे आहेत. या ठिकाणी आमचे विनेकरी महाराज आहेत. अतिशय आता चांगलं त्यांनी वारी करायला सुरुवात केली, विना घेतात, चांगल्या प्रकारचं त्यांचं काम आहे. हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मृदंगाचार्य आपल्या सर्वांचे परिचित असणारे आदरणीय अनिल महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे केकडे महाराज आहेत. त्याचप्रमाणे आमचे भोसले महाराज तर आपल्या सर्वांचे परिचित आहेत, ते आपल्या इथलेच आहेत. अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे गुरुवर्य आदरणीय भाऊसाहेबजी मोठे, ते मोठेवाडीच्या सप्ताहामध्ये सगळे नियोजन त्यांचं असतं. असे आमचे दत्तभाऊ मोठे, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय वंदनीय असणारे संपत बापू मोठे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या भगिनी, आमच्या संपतरावच्या सगळ्या बहिणी, खरं तर संपतराव फार भाग्यवान आहेत. 9 का काय बहिणी आहेत त्यांना, आहे का नाही. 9 बहिणी. आम्ही त्या पण आळंदीला वारीत जात असताना स्पीकरवाले आपले हा का, त्यांना पण त्यांची बहीणच आहे, चव्हाण महाराज, आहे का नाही. आणि आम्ही वारीला जात असताना कोयाळीमध्ये आमचा मुक्काम होतो. खरं तर आपल्या वारीचा
चैतन्य महाराज दिंडी सोहळ्याचा. त्या ठिकाणी आमच्या एक काळे मावशी असतील, परत आमच्या चोरमले मावशी असतील, आणि मला वाटतं दिघे मावशी नाही आले का इकडे. सर्वांना नमस्कार करतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतो. अभंग तुकोबरायांचा आहे. तुकोबराय या अभंगामधून तुम्ही आम्हाला उपदेश करता, बरं का. उपदेश कुणी कोणाला करावा, उपदेश कशाला म्हणतात, याच्यावरती आपण एक 5-10 मिनिटं बोलू आणि नंतर अभंगामध्ये प्रवेश करू. खर तर झिरो आणा, झिरो 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 झिरो. वा छान. माईक असतं तर द्या, का नसलं तर राहू द्या, कसं काय नाही अडचण, असलं तर द्या. उपदेशपर महाराज या अभंगामधून तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. काय उपदेश करतात? तालिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. त्या भगवंताला शरण जायला सांगतायत. का शरण जायचं, काय कारण आहे, नाही गेलं तर काय होईल, नाही का. परंतु इथे उपदेश करतात. उपदेशाची व्याख्या काय होते, अगदी त्याची व्याख्या जर सांगायचं झालं तर मोठमोठ्यांच्या मुखातून आपण ऐकलेलं आहे की उपदेश करणारा हा मोठा असला पाहिजे, उपदेश ज्याला करायचा तो छोटा असला पाहिजे, आणि तो उपदेश करायचा तो त्याच्या हिताचा असला पाहिजे, तर खरी तर उपदेशाची व्याख्या होते. नाहीतर उपदेश ते होऊ शकत नाही. काही वेळेला लहानांनी मोठ्यांना उपदेश केला, करतात ना, ठीक आहे ना. एखादा जर वडील व्यसनी असेल आणि मुलगा लहान आहे, परंतु मुलगा संप्रदायामध्ये असेल तर मुलगा वडिलांना उपदेश करतो. काय करतो, कशाला करताय, त्याच्यामुळे आपली प्रतिष्ठा जाते, ठीक आहे ना. शारीरिक हानी होते, आर्थिक हानी होते. असा उपदेश कोण करतो? लहान मुलगा आपल्या वडिलांना करतो. पण त्याला उपदेश म्हणता येणार नाही. त्याला महाराज म्हणतात फार तर त्याला सल्ला म्हणा, बरं का. लहान्याने जर मोठ्याला उपदेश केला तर त्याला सल्ला म्हणायचा, आणि मोठ्याने जर लहानाला उपदेश केला पण तो काय उपदेश केला, काहीतरी उग सांगितलं, जा टपरीवरून काहीतरी तंबाखू पुडी आण किंवा काहीतरी आण, है की नाही, तर त्याला उपदेश म्हणता येणार नाही. मग उपदेश कशाला म्हणायचं? मोठ्याने लहानाला सांगणे आणि ते त्याच्या हिताचं असणे त्याला उपदेश म्हणतात. मग तुकाराम महाराज मोठे आहेत का आणि ते आपल्या हिताचं सांगतायत काय, या दोन गोष्टी आपण पाहून अभंगामध्ये प्रवेश करणार आहोत, ठीक आहे नाही. तुकाराम महाराज मोठे आहेत का, आपल्यापेक्षा मोठे आहेत का नाही, हे नंतर पाहू. कारण काय, एखाद्या हिंद केसरीची कुस्ती आहे की नाही, त्यांच्या बरोबरीच्या हिंद केसरी बरोबरच लावली पाहिजे ना. आपल्या सापेक्ष विचार करणे म्हणजे हे चुकीचं ठरणार आहे. तुकाराम महाराज मोठे आहेत का नाही, आधी करून संत हे देवापेक्षाही मोठे, आपल्यापेक्षा मोठे आहे हे सांगण्याची गरजच नाही. आणि तुका आकाशा एवढा. महाराजांनी अतिशय सुंदर प्रमाण दिलंय की
संत हे देवापेक्षाही मोठे आहेत, है का नाही? आपण त्याचा थोडक्यात विचार करू. संत देवापेक्षा मोठे कसे? माऊलीत ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जी आघवाची करणी लिहिले शांतीची लेणी, जयाचे चित्त गवसने व्यापका मज. ज्ञानेश्वरीमध्ये भगवंत सांगतात की बाबा जयाचे चित्त गवसने व्यापका मज. गवसणी म्हणजे आता मृदुंगाची गवसणी म्हणतो ना आपण त्याला. गवसणी म्हणजे काय? मृदुंग ठेवतो आपण त्या खोळीमध्ये, आहे का नाही? ती खोळ मोठी आणि मृदुंग लहान आहे का नाही? आणि पेटी, आता ही पेटी आणली, त्याच्यामध्ये ही जी गवसणी आहे म्हणजे त्याला जे आपण कवर आहे त्या कवरला आपण गवसणी. महाराज म्हणतात, जे आघवाची करणी लेले शांतीची लेणी, जयाचे चित्त गवसने व्यापका मज. म्हणजे भगवंत हा संतांच्या हृदयामध्ये राहतो. म्हणजे संत मोठे आहेत की नाही? संतांच्या हृदयात. देव किती मोठा आहे हो? देव आहे की नाही? अहो एवढा मोठा आहे व्यापक असणारा भगवंत. किती भगवंत मोठा आहे? विठ्ठल जळे आहे की नाही? विठ्ठल कुठं सगळ्या याच्यामध्ये भरून उरलेला आहे की नाही? एवढा असणारा भगवंत तो मात्र संतांच्या हृदयात राहतो. म्हणजे संत मोठे आहेत की नाही? आहे का नाही? अजून एक ज्ञानेश्वरी सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. ते वर्तत देह, ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझे ठाई, आणि मी त्यांच्या हृदयी समग्र असे. असे भगवंत सांगतात की बाबा मी संतांच्या हृदयामध्ये राहतो. म्हणजे एवढे संत देवापेक्षाही मोठे आहेत, है का नाही? अजून एक निकष पाहू आपण, अजून पुढे पाहू. देवाचं कार्य काय आहे? देव काय करतो? पायापाशी दुर्जनाची संहारी. भक्ताचं कार्य काय आहे? तर दुर्जनाचं संहार करणे आणि भक्ताचं रक्षण करणे, हे देवाचं कार्य. आता संतांचं कार्य जर आपण पाहिलं तर संतांचं कार्य काय आहे? देव काय करतो की दुर्जनाला मारतो आणि त्याची अपकीर्ती करतो, है का नाही? जसं आपण हरळीला फवारा मारला तर हरळ तेवढ्या पुरती जळेल, पण पाण्याचा ओलावा भेटला की पुन्हा हरळ फुटणार आहे. तसं देव दुर्जनाला मारतात, पण संत मात्र दुर्जनाला मारत नाही, त्याच्यातला दुर्जनपणा घालवतात, ठीक आहे नाही? संत त्याच्यातला दुर्जनपणा घालवतात. जे खळांची व्यंकटी सांडव तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पुढो. दुर्जनांना मारत नाही तर संत त्यांचा दुर्जनपणा घालवतात. हे संतांचं कार्य आहे. अजून पुढे चला. अजून काय देवाचं कार्य काय आहे? अजून देवाने जर कृपा केली तर काय होतं? देवाने जर कृपा केली तुमच्या आमच्यावरती तर देव काय कृपा करतो? तो मुका बोलू लागतो, बरं का? मुखम करोति वाचालम पंगुमलंगयते गिरिम यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधव. देवाने कृपा केली तर मुका बोलू लागतो, है की नाही? नवे नवे पांगळा पर्वत सोडून जाऊ शकतो, एवढी देवाच्या कृपेमध्ये ताकद. पण संतांची जर कृपा झाली तर होता कृपा तुमची
भगवंताची कृपा झाली तर मुकावेद बोलतो, पण संतांची कृपा झाली तर पशु बोले वेद. का नाही? आपल्याला माहिती आहे पैठणमध्ये रेड्याच्या मुखामधून ज्ञानेश्वर माऊलीने वेद बोलवले, ठीक आहे ना, भिंत चालवली. संतांची कृपा झाली तर मुका वेद बोलू शकतो, देवाची कृपा झाली तर मुका वेद बोलू शकतो, परंतु संतांची कृपा जर झाली तर पशु बोले वेद. एवढे संत मोठे आहेत, है की नाही? आणि म्हणून संत मोठे आहेत. असे मोठे असणारे संत तुकाराम महाराज तुम्हाला उपदेश करतात. काय उपदेश करतात? अभंगाचं पहिलं केलं. महाराज आपल्याला उपदेश करतात. काय उपदेश करतात? आलिया संसारा उठा वेग करा, शरण गा उदारा पांडुरंगा. आपण या संसारामध्ये आलो ना, संसार आलो म्हणजे या मनुष्य देहाला आलो, बरं का, आहे की नाही? संसार आलो म्हणजे या मनुष्य देहाला जर आलो ना आपण, मग काय करा? उठा वेग करा. दोन शब्द आलेले, उठा आणि वेग करा. उठा म्हणलं तर महाराज, उठा म्हणजे याचा अर्थ काय? उठा म्हणजे जागे व्हा, ठीक आहे नाही? जागे व्हा.
उठा जावे संत आपल्याला जागे करतात, जागे. हे का ना, उठा म्हणजे जागे व्हा. मग आपण झोपलेला आहोत का? झोपलेला आहोत आपण? जागेच आहोत ना. आता तुम्ही कीर्तन ऐकताय, मी कीर्तन सांगतोय, हे गातात, आपण जागेच आहेत का नाही? आणि मग संत आपल्याला जागे करतात. मग आपण झोपलेला आहोत का? खरं पाहिलं तर ना, आपण झोपलेलो आहोत महाराज, आहे का नाही? पूर्वीच्या काळामध्ये ते गोरखे असायचे शहरामध्ये, आहे का नाही? गोरखे असायचे, ते काठी घेऊन यायचे बघा रात्रीची, आणि ते आल्यानंतर मग ते असे वाजवायचे काठी, आणि काय म्हणायचे, व्यंगातच म्हणायचे. सांगायचं झालं तर ते काय म्हणायचं, जागते रहो, आहे की नाही? जागते रहो. आणि एक दुसरा शब्द वापरायचे बघा, ज्याला निवांत झोपायचं असेल त्याने जागे राहा. आता हे कसं, निवांत झोपायचं असेल तर जागे राहा. जरी या झोपेकरता जरी नसलं तरी आयुष्यामध्ये हे खरं वाक्य आहे बरं का. तुम्ही आम्ही खरं तर झोपलेलो आहोत. तुकाराम महाराज बोलतात की नाही, हे का नाही? बोले बोलने बाहेर जागे आत निजले. महाराज म्हणतात आपण बाहेरून जागे आहोत, पण आतून मात्र झोपलेलो आहोत, है की नाही? आतून मात्र आपण झोपलेलो आहोत. कुठल्या अँगलने आपण जागे आहोत सांगा बरं? वडील म्हणून आपण जागे आहोत का? का आई म्हणून आपण जागे आहोत का? हे की नाही? किंवा देशभक्त म्हणून आपण जागे आहोत का? हरिभक्त म्हणून तरी आपण जागे आहोत का? हरिभक्त म्हणून आपण जागे नाहीत. खरं तर आपण बाहेरून जागे आहोत, पण आतून मात्र झोपलेलो आहोत. बघा, घरामध्ये मुलं आई वडिलांकडे पाहून वागतात बरं का. घरामध्ये मुलं आई वडिलांच्याकडे पाहून वागतात. शाळेमध्ये गुरुजींच्याकडे पाहून मुलं वागतात, आणि समाज मात्र साधूकडे पाहून वागत असतो, है की नाही? समाज हा साधूकडे पाहून वागतो. जागा असणं म्हणजे काय? जागा असणं म्हणजे आता ही आपली जागृती वेगळी. आतून जागा होणं म्हणजे नेमकं काय? आपली आई आपण जो जागा आहे, आतून जागा आहे तो. तशी आपण जागेच आहोत, पण या जागेला काही अर्थ नाही. आतून जागे असून महत्वाचं आहे. मुलं घरात आई वडिलांकडे पाहून वागतात, आणि जर त्याच घरामध्ये जर आपण जर डुलत येत असेल तर आपल्या मुलांनी काय आदर्श घ्यायचा आपला? आपण जागे आहोत का? अरे आज जर पाहिलं महाराज,
कितीतरी तरुण मुलं आज व्यसनाधीन झालेली जागे परिसरात आहे का नाही? जागे आहेत का आपण? जागे नाहीत. जाग कशाला म्हणतात बघा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? संपतराव कोण होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण. यशवंतरावजी चव्हाण एकदा त्यांची पत्नी आजारी पडली, आजारी बर का, आणि आजारी पडल्यानंतर गावाकडे त्यांच्या, आणि ते मुख्यमंत्री होते, त्यांनी एक पत्र लिहिलं त्यावेळामध्ये. तुम्ही युट्यूबला सर्च करा, तुम्हाला ते पत्र वाचायला मिळेल बरं का. त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं संपतराव की त्या पत्नीला सांगतायत की तुझी प्रकृती नीट नसताना खरं तर मी तुझ्या जवळ असणं जरुरीच होतं, परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेचा बोज माझ्या अंगावरती असल्यामुळे मला येता येणार नाही. पण मी एक पत्र लिहून सांगितलेलं आहे की एका सावकाराला पत्र लिहिले की तुझ्या दवाखान्याकरता 200 रुपये द्यायला सांगितले. कोणाला? सावकाराला. हे महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांचं पत्र आहे आपल्या पत्नी करता. अरे ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे 200 रुपये नाहीत त्यांना सावकाराकडून घेऊन द्यावा लागतात. आज काही चंच नाही. आज एकदा आमदार झाला तर करोडो रुपयाची संपत्ती जमा होती. मग देशभक्त म्हणून आपण जागे आहोत का? आहे का नाही? माझा प्रश्न आहे, देशभक्त म्हणून आपण जागे आहोत का? अहो आता कालची गोष्ट आहे, नेपाळमध्ये तो बालेन शाह म्हणून नावाचा 35 वर्षाचा मुलगा, युवक तिथं पंतप्रधान झाले. कुठं? 35 वर्षाचा. कुठं? नेपाळमध्ये. आणि काय निर्णय घेतले होते? खाजगी बंद आणि सरकारी चालू. अजून काय निर्णय घेतले? इतके भारी भारी निर्णय घेतले त्या माणसाने, खरं त्याचा जगामध्ये कौतुक व्हायला लागलं. 35 वर्षाचा योग याला म्हणतात जागा. असं चला हे व्यवहारातलं जागा झालं. तुम्हाला एक अध्यात्मातलं जागा सांगतो. जागा कशाला म्हणतात आहे की नाही? अरे राजा परीक्षितीला श्रृंगचा शाप मिळाला की राजा तो 7 दिवसामध्ये मरणार आहे. काय? कशामुळे? त्यांनी त्यांच्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला. सर्व कथा सांगून मी तुमचा वेळ घेणार नाही, परंतु श्रृंगीने शाप दिला की ज्याने माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला ठीक आहे नाही, तो 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प डसून मरण पावेल. गेलेला शब्द आणि धनुष्यातून सुटलेला बाण माघारी घेता येत नाही. आणि शमीक ऋषीने जाऊन सांगितलं राजाला परीक्षितीला, राजा अरे तुला शाप मिळालेला आहे, 7 दिवसामध्ये तुझा मृत्यू आहे. मग काय केलं असेल त्यांनी? लगेच ते राज्य सोडलं. जयमंजाला राजे गादीवरती बसवले, म्हणे सांभाळ का बाळ आता, आणि लगेच संतांच्या मेळ्यामध्ये गेला. शुकतीर्थ म्हणून त्या ठिकाणी दिल्लीच्या पुढे तिथे गंगा नदीच्या तटावरती शुकतीर्थ आहे. त्या शुकतीर्थावरती राजा संतांच्या मेळ्यामध्ये गेला आणि संतांच्या मेळ्यामध्ये जाऊन सांगितलं की चला मी 7 दिवसांनी मरणार आहे बरं का, 7 दिवसामध्ये माझा मृत्यू आहे, मी काय केलं नाही माझा मृत्यू सार्थकी लागेल. मनुष्य देहाला आल्यानंतर माझं सार्थक कशामध्ये आहे हे संतांना विचारू लागलं त्या ठिकाणी राजा परीक्षिती. आणि मग त्या ठिकाणी शुकाचार्य त्या राजा परीक्षितीला भेटले. ठीक आहे, खरंय ते. पाहिलं तर अनेक संत त्या ठिकाणी ओळख झाली राजाला पाहिलं. राजा आलाय ठीक आहे, राजा आपला उद्धार करण्यासाठी त्या शुकतीर्थ आल्यानंतर विशेष ना ठीक आहे ना, कारण श्रीमंत लोकांना देव आठवत नाही ना, आठवतो ज्यांच्याकडे लय आहे ना त्यांना देव बिव काय करत नाही. पण हे विशेष आहे की राजा त्या ठिकाणी आलेला आहे आणि राजा म्हणू लागला सांगा मी 7 दिवसामध्ये मरणार आहे, माझं मरण सार्थकी कसं लागेल.
मी मनुष्य देहाला आल्यानंतर माझ्या मनुष्य देहाचं सार्थक कशामध्ये आहे सांगा, हे का नाही. इथं तुकाराम महाराज सुद्धा एक प्रमाण देतात माऊली, काय म्हणतात की उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना, इन्मुख चरणा संताची संताची उद्धाराशी उद्धाराची भावना ही भाग्य ना. महाराज सांगतात आपल्याला आपला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर संतांच्या चरणाशिवाय पर्याय नाही. कारण कलियुगामध्ये फक्त हरीच्या नामानेच माणसाचा उद्धार होऊ शकतो बरं का. हरी प्राप्ती से महाराजांनी प्रमाण दिलं हरी प्राप्तीशी उपाय. जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर संतांशिवाय पर्याय नाही. राजा त्या ठिकाणी संतांच्याकडे गेला आणि विचारू लागला माझं मरण सार्थकी कशाने आहे की नाही. राजा आपलं प्रतिनिधित्व आणि शुकाचार्य त्यांना म्हणतायत की राजा तुझा प्रश्न हा लोकहित प्रश्न आहे, लोकांच्या हिताचा प्रश्न आहे की नाही. तो म्हणलं मी काय लोकांचं हित केलं. अरे म्हणलं तूच एकटा मरणार आहे का, सगळेच मरणार आहे का नाही. सगळेच मरणार आहेत. कोण इथे राहायला आलेले का राहणार आहे कोणी नाही, सगळे मरणार आहेत. जे जन्माला आले त्याला मृत्यू हा आपण जन्मतच मृत्यू बरोबर घेऊन आलेलो आहे. कारण इथं उरून हे आले अवतार येरती पामर जीव किती. जे अवताराला आले ना कृष्ण राम यांना सुद्धा आपली लीला संवर्धन करावं लागली, त्यांना सुद्धा इथून जावं लागलं. प्रत्येक जण मरणारच आहे आपण. मग राजाला प्रश्न केला. शुकाचार्य म्हणतात की राजा तुझा प्रश्न हा लोकहित प्रश्न आहे, लोकांच्या हिताचा प्रश्न आहे. चलो वास असा प्रश्न विचारावा की जनतेच्या हिताकरता. राजा म्हणला मी काय नाही हो, मी मरणार आहे 7 दिवसात. अरे म्हणला तू मरणार नाही, सगळेच मरणार आहेत. आणि म्हणून तू प्रश्न अतिशय उत्तम होईल, ठीक आहे ना. कोण कोण मरणार आहे. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए 788. 33 कोटी देवता मर गए, पड़ गए काल की फांसी. पीर मर गए, पैंगर मर गए जिन्ना जोगी. जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी. जब का अब अजब तड़ाका दे, तुम क्या लड़का जाने दे. कबीर महाराज सांगतात 9 भी मर गए, 10 भी मर गए 788. 33 कोटी देवता मर गए, पड़ गए काल के फांसी. सगळेच मरणार तिथं. म्हणून तो प्रश्न केला. मला एकच सांगायचं की राजा परीक्षितीने 7 दिवस तिथं भागवत सांगितलं आणि तो त्याच्यातून मुक्त झाला. याला म्हणतात जागरण.
याला म्हणतात जागरूकता, हे की नाही? याला म्हणतात जागा असणे. आपण मात्र वरून जागेत, आतून मात्र सगळे झोपलेलो आहोत, हे की नाही? झोपलेलो आहोत. कितीतरी आज माता भगिनी सुद्धा आपल्या मुलांच्या पांघरून घालतात, म्हणजे ते झोपल्याच लक्षण आहे. आणि म्हणून इथं सांगतात, महाराज म्हणतात उठा, जागे व्हा. शरणदा उदारा पांडुरंगा, हे की नाही? हा मनुष्य देह गेल्यानंतर मग परत काय, हे की नाही? कारण याच देहामध्ये देवाची भक्ती करता याच येईल. देह घडे ही गडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे, नाही का नाही? या देहालाच आपल्या आल्यानंतर आपल्याला देव कळणार आहे. कारण असं कधी झाले का गाढवांनी दिंडी काढली, असं काही झालंय का कधी? नाही. महाराज म्हणतात पशु काय पाप पुण्य जाण, उत्तम मध्यम भोग भोगे, काही एक बहिरांधती पांगुराले, लक्ष 84 न चुके तेरा, लक्ष 84 न चुके तेरा. पशु काय पाप पुण्य जाणती, आहे की नाही? पशूंना देव धर्म काही कळत नाही. आपण पाहतो ना, कुत्रे फिरत आहेत ना, हे का नाही? देव सुद्धा कळतो का त्यांना? देव सुद्धा कळत नाही. म्हणजे त्यांना ते ज्ञान दिलेलं नाही, पण तुम्हा मला मात्र भगवंताने ज्ञान दिलेलं आहे. आणि म्हणून याच देहामध्ये, म्हणून महाराज म्हणतात की उठा, उठा जागे व्हा, आहे की नाही? जागे व्हा, उठा जागे व्हा रे आता, आहे की नाही? अजून महाराज सांगतात बघा, अजून एक चरण प्रमाण आहे बघा त्यांचं, गेला गेला नरदेह मग कैसा भगवंत, आहे का नाही? हा नरदेह एकदा गेल्यानंतर आणि मग कुठला भगवंत, कसला देव? म्हणून उठा, म्हणून महाराज म्हणतात आलिया संसारा उठा वेग करा आणि शरण जा उदारा पांडुरंगा. आता वेग करा म्हणतात, वेग. वेग का करा बरं, आहे का नाही? इथं तर म्हणतात हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आणि इथं म्हणतात वेग करा. वेग करा म्हणजे काय? कशा करता वेग करा? अरे वेगच करा. कारण का हा देह कधी जाईल तर सांगता येईल, हे का? क्षण भंगुर नाही भरोसा, आहे का नाही? आहे का क्षणाचा भरोसा महाराज आपला? अरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार, आहे का नाही? पाहिलं ना किती कोटी रुपये संपत्ती. अहो निम्मा महाराष्ट्र विकत घेतला असता एवढी संपत्ती, पण मरताना कापड सुद्धा अंगावर नव्हतं. जाऊ कोणाला वाटत होतं काय असे होईल? अजिबात नाही. क्षणाचा सुद्धा भरोसा नाही आपला, क्षणभंगूर नाही भरोसा. वेग का करा? आपला भरोसा नाही कधी जायला. आपण तुम्ही म्हणसाल की बाबा काय नंतर करू, म्हातारपणे परमार्थ करू, भगवंताचं नाम घेऊ. म्हातार व्हायची काय शाश्वती, कधी जायला आपण, आहे की नाही? आता कालच्यालाच आमच्या आपल्या सरपंचाच्या पत्नी गेल्या का नाही अचानक, आहे की नाही? आहे का भरोसा? आणि म्हणून महाराज म्हणतात वेग करा
आहे की नाही? वेग का करा? आपल्या क्षणाचाही भरोसा नाही, कधी आपण जाऊ आणि मग एकदा नरदेव गेल्यानंतर मग कटला भगवंत आणि कसलं काय, मग परत 84 लक्ष एक एक होणी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मनुष्य देहाचा. कारण हा मनुष्य देह इतका दुर्मिळ आहे, नाही का नाही? या मनुष्य देहाची इच्छा देव सुद्धा करतात. देव स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा. एवढा एवढा महत्वाचा देह आहे आपला हा, आणि तो आपल्याला मिळालेला आहे, हे का नाही? किती तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. एक म्हातारा आणि म्हातारी होती बरं का, आणि त्यांना 100 एकर जमीन, बरं का संतोष भाऊ, 100 एकर जमीन. म्हातारा म्हातारी दोघच होते, त्यांना मूलबाळ काय नव्हतं. म्हातारी नेहमी सांगायची त्या म्हाताऱ्याला, काय अहो कोणला तरी एखादं बोलून घ्या, पुतण्या वगैरे कोणतरी त्याच्या नावावर करून टाका. म्हातारा म्हणायचा मी आहे ना अजून, तू का काळजी करते, बघू काय करायचं ते. आता 100 एकर जमीन एवढी मोठी प्रॉपर्टी, काय करायचं बदल. म्हातारी म्हणायची द्या कोणला तरी पुतण्याच्या नाव करा, नाही तर एखादं तुमच्या बहिणीचं पोरग बोलवा, कोणतरी बोलून त्याच्या नाव इष्टिट करून टाका. आता आपलं वय झालंय म्हणले, आपण कधी जाऊ त्याचा काय भरोसा आहे का? आणि मग नंतर ह्या जमिनीचं करायचं काय बाबा, अर्ध्या एकरामध्ये मोठा वाडा वगैरे असं काय करणार आपण. ठीक आहे म्हणजे काय हरकत. एक दिवस काय केलं, वय झालेलं होतं, वकिलाला बोलवलं, म्हणले आपण मृत्यूपत्र करून घेऊ पुतण्याच्या नाव. आले वकील, आले बसले, सगळे प्रॉपर्टीचं वकिलाने जे काय त्यांच्या नियमाप्रमाणे असेल ते सगळं मृत्यूपत्र तयार केलं बरं का. मृत्यूपत्र तयार झालं आणि म्हाताऱ्याच्या हातामध्ये पेन दिला आणि सांगितलं इथं सह्या करा. पेन उचलला, सही करायला गेलं आणि म्हातार गेलं. आता किती इस्टेट दिल्यावरती परत म्हातार सही करायला पुरतं आणता येईल आपल्याला, येईल का? नाही का नाही? महाराज म्हणतात मेरू तुल्य पृथ्वी दिदिल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदे. मेरू पर्वत पृथ्वी एवढं जरी सोनं दिलं तरी ती सही करायला म्हातारा परत जिवंत करता येणार नाही. इतका आपला देह महत्वाचा आहे, इतका देह महत्वाचा आहे. स्वर्गीचे देव सुद्धा या देहाची इच्छा करतात की बाबा मृत्यू लोकी व्हावा जन्मा, या मृत्यू लोकांमध्ये आम्हाला एवढा आपला मनुष्य देह महत्वाचा आहे. आणि म्हणून वेग करा, ठीक आहे नाही? उठा, वेग करा आणि शरण जा उदारा पांडुरंगा. त्या पांडुरंगाला शरण का जायचं, तर तोच देवा आधी देव आहे की नाही? तो सगळ्या देवांचा देव आहे पांडुरंग. तो इतका बरा आहे की तो पांडुरंग त्याला शरण गेल्यानंतर तो आपलं सगळं यम क्षम योग सगळं तो भगवंत चालवतो, ठीक आहे. तुका म्हणे भार घातल्यावरी आणि होईल काही वारी नारायण, तो भगवंत. आणि म्हणून त्याला शरण जा. म्हणून महाराज अभंगामधून पहिल्या चरणातून सांगतात की आणि या संसारा उठा वेग करा आणि शरण जा उदारा पांडुरंगा. तो उदार आहे पांडुरंग, आहे की नाही? उदार काय त्याचं उदार्थ आहे? तुझे स्वातंत्र्य जाणो, उदार असा भगवंत आहे. त्या भगवंताला शरण जायला सांगतात. आता तुम्ही आम्ही काय लोक काय म्हणतील, काय गरज आहे आपल्याला, शरीर मजबूत आहे, आपल्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, लागण तेवढं आहे, घोड्या गाड्या संपतराव नाही का, एवढं आहे, काय गरज आहे देवाला जायची. अरे पण महाराज म्हणतात की बाबा हा देह तुझा नाही आणि हे धन सुद्धा देव हे काळ
हे काळाचं हे का नाही. काही म्हणत असतील की काय गरज आहे शरण जायची, मजबूत शरीर आहे, पैलवान आहे का नाही. इथं मोठे वाडीत आहेत सगळे पैलवान, असे पायरी अशी गडी सगळे हे का नाही. असे पण हे काळाच आहे हे का नाही. महाराज म्हणतात ना देह हे काळाचे आणि धन कुबेराचे. आपलं काही नाही तर सगळं सोडून जायचं, आपल्याला काहीच बरोबर येत नाही. काय बरोबर नेणार आहे आपण, फक्त पाप आणि पुण्य केलं ना तेवढंच आपल्या जे बरोबर येणार आहे, बाकीचं काही बरोबर नाही है की नाही. हे काळा नाळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, मासी पंख पाखडू तव हे सरे. माऊली म्हणतात की बाबा जसं लोण्याचा गोळा देतो ना अग्नीच्या तोंडामध्ये आहे का ना, हे काळा नळाचे तोंडी घातली लोणियाची उंडी आहे का नाही. मासी पंख पाखडू तव हे सरे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाबा तसं हे शरीर आपले. आणि नाहीतर या शरीराचं काय होणार आहे, देवाला जर शरण नाही गेलं आपण काय होणार आहे. लहान शरीराचे होय माते, शरीराचे होय माते, शरीराचे होय माते, शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगाती. कोणी बरोबर येणार नाही, हे सगळं इथं ठेवायचंय. आणि या शरीराचं कितीही दष्टपुष्ट असलं आणि कसं असलं तरी शेवटी त्याची माती होणार आहे. महाराज म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बघा, हे इपाय आगीत पडे तरी भस्म होऊनी पुढे हे की नाही. झाले स्वाना वर पडे तरी ते विषला. या चुके दुही काजा तो होय कुर्मीचा पुंजा, हा परिणाम कपित होजा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे शरीर समजा जाळलं तर त्याची राख होईल, माती होईल. समजा नाही जाळलं, कुठंतरी कोल्या कुत्र्यांनी खाल्लं तर त्याची विष्ठा होईल ठीक आहे नाही. आणि या दुही काजा चुके तरी तो होय कुर्मीचा पुंजा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की काय होईल तो कुर्मीचा पुंजा, म्हणजे त्याच्यामध्ये कुठंतरी पडलं, कोल्या कुत्र्याने नाही खाल्लं काय नाही, असं जर पडलं कुठंतरी तर त्याच्यामध्ये काय होईल, किडे मकुडे होईल, संपून जाईल. याच्यापेक्षा काय आहे शरीराची गती आपल्या. म्हणून पांडुरंगाला शरण ठीक आहे नाही. आणि म्हणून देह हे काळाच आहे आणि धन कुबेरच आहे. आपलं इथं काही नाहीये. म्हणून आपण काय करतो, हे माझं ते माझं ते माझं म्हणून आपण या संसारामध्ये वावरतो. पण तुमचं आमचं याच्यामध्ये काहीच नाहीये. आणि म्हणून महाराज म्हणतात की निमित्ताचा धनी केला असे प्राणी. निमित्त देता देव नेता नेता देव नेता, देता देव नेता नेता देव नेता.
छान आहे का नाही? आज त्याच्याकरता अशी हुशार माणसं लागतात बरं का, गाणारे आहे का नाही? मुरब्बी माणसं लागतात तिथं. जरी प्रमाण चुकलं तरी त्यांनी बरोबर करून घेतलं, अशी हुशार मंडळी लागतात. आणि म्हणून कोणाचं बी काम नाही, येडागाबाळ्याचं काम नाही, इथं उभं राहायचं एवढं सोपं नाही. माणसांना वाटतं आणि यांना एवढे पैसे कशाला द्यायचे, एवढं काय करायचं. अहो तिथं लय असं तंतुतंत राहावं लागतंय, डोळ्यात तेल घातल्यासारखं. कारण इथं भजनामध्ये बसल्यावर समजा एखादा राग चुकला, एखादा सोड चुकला, तर आपण परत धरा म्हणतो. इथं नाही, इथे गोळी सुटली का सुटली. आणि म्हणून त्याच्याकरता अशी मुरुब्बी माणसं लागतात, जुनी जाणकार माणसं लागतात, की ज्यांनी परमार्थामध्ये आयुष्य घालवले, अशी माणसं लागतात इथं. म्हणून इथं निमित्तेचा धनी केला अशी प्राणी. निमित्त मात्र आपण या धनाचे मालक आहोत बरं का, निमित्त मात्र. जसं बँकेमध्ये तो मॅनेजर बँकेमध्ये असतो ना, तो त्या पैशाचा मालक आहे का नाही? तिथं तो मालक आहे, पण मालक आहे का नाही? त्या बँकेमध्ये जे पैसे असतात ना, त्या पैशाचा मालक तो मॅनेजर असतो तिथं, पण तो त्या पैशाचा मालक नाही, तो निमित्त मात्र मालक आहे का नाही? ते पैसे त्याचे नाही, तो फक्त मालक निमित्त मात्र आहे. तसं हे आपल्याकडे जे आहे ना, याचे आपण मालक नाहीत, हे निमित्त मात्र आपण आहोत, हे का नाही? आणि ते सुद्धा भाग्यानेच मिळतं. एखाद्याकडे लई संपत्ती मिळते ना, तो महाराज म्हणतात भाग्याशिनी भडसे बुद्धिमाचिनी मिसे, संपत्ती जात असे घर रिघे, हे का नाही? ही संपत्ती मिळणं वगैरे हे भाग्यावर अवलंबून आहे. काही लोक म्हणतात असं कसं म्हणता महाराज, आम्ही रात्रंदिवस कष्ट करतोय, तेव्हा आमच्याकडे हे जमा झाले, आहे का नाही? पण त्याला सुद्धा नशीब लागतं बरं का. काही माणसं हमालीच करू करू मेली, ती नाही श्रीमंत झाली, नशिबात बी लागतं. महाराज म्हणतात भाग्याशी बडशे उद्दिमाची निमिषे. उद्दिम हे निमिषे, उद्योग धंदा, याचा अर्थ असं नाही की उद्योग करू नये. जर नशिबात असेल तर मिळणं, आपण बसून राहिल्यावर जमल का? नाही ना, आपण काम केलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे. कारण तो लक्ष्मी येण्याचा दरवाजा आहे, दरवाजा. काय? उद्दिमाची निमिषे. उद्दिम धंदा करणे, कष्ट करणे, हे लक्ष्मी येण्यासाठी दरवाजा आहे, दरवाजा. आणि म्हणून ते करत राहिलं पाहिजे. पण ते आपलं नाही हे मात्र समजलं पाहिजे. म्हणून चांगल्या ठिकाणी जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच करी, बर का शिंदे बाबा. काय? जोडून या धन उत्तम व्यवहारी, चांगल्या मार्गाने कमवा आणि चांगल्या मार्गाने खर्च करा. कारण हे आपलं काहीच नाही, निमित्त मात्र आपण इथं आहोत, आपलं काहीच नाही. हे सगळं काळाच आहे, देह काळाचा आहे आणि धन कुबेराचं आहे, आपलं काय नाही. म्हणून नाही गर्व करू नका, हे का नाही? धनमान बळे नाठविशी देवा, मृत्यू समय तेव्हा कोण आहे? काय नाही. आणि म्हणून निमित्ताचा धनी केला असे प्राणी, आणि माझे माझे म्हणून वाया गेला. आपल्या इथं काहीच नाही, म्हणून शरण जा. देह आपलं नाही, धन आपलं नाही, आपण निमित्त मात्र याचे धनी आहोत. म्हणून त्या भगवंताला शरण जा, उठा वेग करा, असं महाराज या ठिकाणी म्हणतात. आपण भजन घेऊ आणि नंतर मला आई विषयावर थोडस बोलायचं, एक 10 मिनिट. अलिया संसारा उठा वेग करा शरण. कारण तो भगवंतच आपलं
खर तर मनुष्य देहाला आल्यानंतर भगवंताला शरण जाणं हेच आपलं खरं कर्तव्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात की बाबा ज्या मातेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो. आई किती मोठी असते हो बर का. आई एवढी मोठी आहे की संन्यास धर्मामध्ये जर मुलगा संन्यासी झाला तर 80 वर्षाचा बाप त्या मुलाच्या पाया पडतो बर का संन्यास आश्रमामध्ये. पण त्याही आश्रमामध्ये आईचं दर्शन घेण्याचा आदेश आहे. एवढी आई मोठी आहे. या मृत्यू लोकांमध्ये अनेक पात्र आहेत. हा मृत्यू लोक खरं तर काय आहे, एक रंगमंच आहे. नाटकामध्ये जसं रंगमंच असतो ना, नाटक पाहतो आपण, तो रंगमंच. आणि त्या रंगमंच अनेक पात्र असतात, अनेक पात्र असतात. त्या पात्रामध्ये मग वडील असेल, आई असेल, भाऊ असेल, बहीण असेल, मामा, काका, मामा, मावशी, कोण, ही पात्र आहे सगळी. आणि या पात्रामध्ये सगळ्यात श्रेष्ठ पात्र जर कुठलं असेल तर ते आईचं पात्र आहे. सगळ्यात श्रेष्ठ आई. आणि म्हणून महाराज म्हणतात की जगत में जगत या जगामध्ये आई सारखं पात्र नाही. एकदा आई गेली ना आई की मग शेजारी पाजारी, एखाद्याची आई गेली ना, शेजारी पाजाराच्या महिला येतात आणि सांगतात बर का, बाळा रडू नको, आम्ही तुझ्या आई सारखी आहे की नाही, म्हणतात का नाही, आई सारखी आहेत. आई गेल्यानंतर म्हणतात की शेजारी पाजारी बाई येतात आणि त्याची समजूत काढतात. काय म्हणतात, नको रडू बाळा, आम्ही तुझ्या आई सारखे आहेत. पण महाराज म्हणतात आई सारखे आहेत, त्यांना आई माना, पण एकदा आई गेली ना पुन्हा आई नाही. ठीक आहे ना. या जगामध्ये आपल्यावर प्रेम करणार सगळ्यात श्रेष्ठ जर पात्र कुठलं असेल तर ती आईच असेल. एकदा आई आपल्या जीवनातून गेली ना की मग आपल्यावरती प्रेम करणार, तितकं प्रेम करणार कोणी नाही. ठीक आहे ना, आहे का दुसरं कोणी. महाराज म्हणतात जैशी तैशी माये बरी, मानिले त्या माना येरी. बाकीच्यांना आई माना, पण एकदा आपली आई गेली ना की मग पुन्हा आई नाही. म्हणून या परिवारातून या माता गेल्या, आता पुन्हा दिसणार नाही. ठीक आहे. त्यांच्या इतकं प्रेम करणारी माता पुन्हा आपल्याला, एकदा काळाला गेलेली माती आई पुन्हा आपल्याला मिळणार नाही. बाकीच्यांना आई माना, पण आई ती आई असते. म्हणून सबसे बडी हे माँ. ठीक आहे ना, माँ से बढ़कर कोई नाही, सबसे बडी हे माँ. बघा एक दृष्टांत सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोजागिरी पौर्णिमा, आणि त्या कोजागिरी पौर्णिमेला रायगडावरती ती एक गवळण दूध घेऊन गेली. ठीक आहे ना, आपण कथा ऐकलेली असेल. गवळण ती दूध घेऊन त्या गडावरती गेली. दूध विकून झालं आणि संध्याकाळी एकदा सूर्यास्त झाला की दरवाजे गडाचे बंद केले जायचे नेम होता महाराजांचा. महाराज जरी आले तरी ते दरवाजा उघडला जात नव्हता, एवढी तो नेम होता त्या काळामध्ये. ठीक आहे महाराजांचा. ती गवळण त्या पहारेकऱ्यापाशी गेली आणि बोलू लागली, माझं बाळ लहान आहे, मला जाऊ द्या, मला जाऊ द्या, दरवाजा उघडा, तुमच्या पाया पडते, हात जोडते, विनंती करते, पण माझं बाळ घरी आहे, लहान, मला जाऊ द्या. परंतु त्यांचा नियम होता. ते म्हणले एकदा दरवाजा बंद झाल्यानंतर उघडला जात नाही, काय करावं. विनंती करू लागली, पाहिजे तेवढी विनंती करू लागली, त्यांच्या हातापाय पडू लागली, पण दरवाजा उघडला नाही. तिने विचार केला काय करावं, आता काय करावं.
आणि म्हणून एका ठिकाणी ती गेली आणि त्या असा कडा होता की त्या कड्यामधून वरून पाणी आणि खालून फक्त वाराच वर येऊ शकत होता, असा तो कडा होता. त्या कड्यामधून ती माता त्या कड्यामधून उतरली खाली आणि आपल्या घरी गेली. बर का. दुसऱ्या दिवशी महाराजांनी सभा बोलवली आणि सांगितलं, कोण महिला आहे ती महिला, कशी गेली असेल खाली, तिला बोलून घ्या. तिला बोलवलं आणि त्या ठिकाणी विचारलं की सगळे दरवाजे बंद असताना तुला कुणी दरवाजा उघडला. तिने सांगितलं कुणीही दरवाजा उघडला नाही, मी खूप विनंती केली, कोणी दरवाजा उघडला नाही. मग दरवाजा उघडला नाही, मग तू खाली गेली कशी, नाही का. आणि मग तिने सांगितलं की महाराज चला या कड्याकडे नेलं आणि तिथून सांगितलं मी इथून खाली उतरले. महाराज मला इथून फक्त वाराच वर येऊ शकतो, वरून पाणी जाऊ शकतं, या कड्यावरून कशी उतरली. त्यावेळेला त्या गवळणीचं हिरकणीचं, ठीक आहे ना, त्याला हिरकणी कड्याचं नाव दिलं. तिने सांगितलं की महाराज या कड्यावरून उतरण्याकरता राजा हो लागत नाही, याला आई व्हावं लागतं, आई, ठीक आहे ना. तिचं बाळ घरी होतं, त्या बाळासाठी ती कडा उतरून खाली गेली. महाराजांनी तिचा सन्मान केला आणि त्या कड्याला हिरकणी बुरुंज म्हणून नाव दिलं. एवढी आई आपल्या मुलांसाठी मोठी असते. आणि अशा परिवारातील ही माता आपल्यातून 1 वर्षापूर्वी निघून गेलेली आहे. खर तर महाराजांनी मला सांगितलं, मला वाटलं दिघे आडनाव असेल त्यांचं. तुमच्या आत्या बहीण, तुमची बहीण, यांची आत्या, त्यांनी इथं काबड कष्ट करून 4-6 एकर जमीन करून ठेवली आहे का नाही. आणि हे दिघे दत्तक घेतले आहे का नाही. बहिणीचा मुलगा दत्तक घेतला. आपण त्यांच्याकडे जायचं तिथं तेच ना. तर अशा या मातेच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने खर्च वेळ होऊन गेलेला आहे. थोडं उशिरा सुरू झालं आणि मला बी काही येत नाही म्हणून आपण चला खेळीमेळी आहे का नाही. पण आपला टाइम झालेला आहे. अशी आई मोठी असते. अशी एक आई या परिवारातून गेली. त्यामध्ये दिघे परिवार असेल, मोठे परिवार असेल, कोळेकर परिवार असेल, या परिवाराने या मातेचं आजचं हे वर्ष श्राद्ध या ठिकाणी अतिशय थाटामाटामध्ये साजरं केलेलं आहे. या परिवाराला धन्यवाद देतो की आपण हे वर्ष श्राद्ध संपन्न केलं. आणि त्या निमित्तानं दत्ता भाऊंनी आणि या परिवारानं खरं तर मला बघू म्हणलं काय जमतंय का नाही. जमतोय हो, नाही का. सगळेच आता परिचित, पण नावं सगळ्यांची घेतात ना. आमच्या इकडे नारायण महाराज सगळेच जण आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आम्ही जे काही मोडकं तोडकं सांगितलं त्या सर्व तुम्ही गोड करून ऐकलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी शेवटचं चरण महाराज सुंदर म्हणाले.
Thank you.